माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माहिती मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज दिनांक 24 जुलै 2025 रोजीचे आपण करंट अफेअर फटाफट पाहून घेणार आहोत. हे सर्व वन लाईनर असतील, घटक आणि पोलीस भरतीसाठी खूप उपयुक्त असतील, तर ही व्हिडिओ स्किप करू नका. प्रश्न क्रमांक 1. भारत सरकारने कोणत्या योजनेचा दुसरा टप्पा जुलै 2025मध्ये सुरू केला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डिजिटल इंडिया 2.0 किंवा 2.0. प्रश्न क्रमांक 2. नॅशनल स्पेस डिफेन्स मिशन 2025 कोणत्या संस्थेने लॉन्च केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, इस्रो. प्रश्न क्रमांक 3. कोणते राज्य हरित शहर अभियान 2025साठी पहिले आले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या शहरात 2025मध्ये भारत G20 डिजिटल इनोव्हेशन समिटचे आयोजन करत आहे? ऑप्शन ए, दिल्ली. प्रश्न क्रमांक 5. सौर ऊर्जा मिशन 2.0चा उद्देश काय आहे? ऑप्शन सी, अक्षय ऊर्जेचा प्रकार. आता आपण बँकिंग आणि अर्थव्यवस्थेबद्दल त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 6 आहे, जुलै 2025मध्ये RBIने रेपो दर किती केला? तर याचे उत्तर आहे 6.50%. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या बँकेने ग्रीन होम लोन योजना सुरू केली आहे? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये येऊ शकतो की कोणत्या बँकेने ग्रीन होम लोन योजनेची सुरुवात केली? तर याचं योग्य उत्तर आहे SBI. खूप जण PNBमध्ये कन्फ्यूज होतात, त्यामुळे ते लक्ष द्या. भारताने क्वार्टर 1 किंवा 2025 GDP वाढ किती टक्केने नोंदविला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे 7.1%. हे जे क्वेश्चन्स आहेत हे दरवेळी क्वार्टर 1 क्वार्टर 2नुसार बदलत असतात, तर हे प्रश्न येण्याची संभावना थोडी कठीण आहे, पण तुमचं लक्ष असणं याच्यावर खूप इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 9. नीती आयोगने कोणत्या क्षेत्रात राष्ट्रीय नवोन्मेष धोरण जाहीर केले आहे? नवोन्मेष धोरण जाहीर केलं आहे नीती आयोगने, तर ते कोणत्या क्षेत्रात आहे? तर ते आहे ऑप्शन डी, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यानंतर आहे 10. PM मुद्रा योजना अंतर्गत किती नवीन कर्जे मंजूर झाली जुलै 2025पर्यंत? जी PM मुद्रा योजना अंतर्गत जेवढी कर्जे मंजूर झाली ती किती आहे, त्यांची संख्या किती? तर ती आहे ऑप्शन बी, 5 कोटी. सायन्स रिलेटेड क्वेश्चन आपण पाहूया, सायन्स आणि डिफेन्स. प्रश्न क्रमांक 11. इस्रोने कोणता उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, GS-80-34. प्रश्न क्रमांक 12. भारताने कोणत्या देशासोबत क्वांटम टेक पॅक्ट साईन केला आहे? हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा तुम्हाला कधीतरी येऊ शकतो एक्झाममध्ये. त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. त्यानंतर आहे 13 प्रश्न. DRDOने कोणत्या नव्या मिसाईल सिस्टीमची चाचणी केली? DRDOने कोणत्या नव्या मिसाईल सिस्टीमची चाचणी केली आहे? तर ती तुम्ही लेटेस्ट न्यूजमध्ये खूप वेळा TVवर पाहिलं असेल. त्याचं नाव आहे ऑप्शन सी, पृथ्वी NG. त्यानंतर आपण काही अपॉइंटमेंट बघूया. तर प्रश्न 14 आहे, नवीन केंद्रीय आरोग्य सचिव कोण आहेत? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच हमखास येऊ शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे नीना सिंग. प्रश्न 15. कोणाला 2025साठी RBIचे डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले आहेत? तर ह्याचं योग्य उत्तर आहे सी, स्वाती शर्मा. त्यानंतर स्पोर्ट्सबद्दल आपण काही प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. 2025मध्ये वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप कोणी जिंकली? तर याचं योग्य उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 17. भारताचे कोणते खेळाडू मिक्स्ड डंबल्समध्ये विजेते ठरले? आता मिक्स्ड डंबल्समध्ये विजेते म्हणजे हा मिक्स्ड डंबल नक्की कोणता खेळ आहे ह्याचं तुम्ही उत्तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. त्याचं योग्य उत्तर आहे रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झा. खूप प्रकारे आपण इन्स्टा रील्स किंवा यूट्यूब शॉर्ट्समध्ये हे चर्चेत होत असलेले टेनिस जोडे आहे. त्यानंतर आहे इतर जे मिसलिनियस क्वेश्चन असतील ते आपण 3 घेतले आहेत. प्रश्न क्रमांक 18. जागतिक साक्षरता अहवाल 2025मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर ह्याचं स्थान आहे आपल्या भारताचं 74. तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हा जो आकडा आहे 74 हा चांगला आहे भारतासाठी की वाईट. त्यानंतर आहे 19 प्रश्न. वृद्धांसाठी आरोग्य सुरक्षा योजना कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केली आहे? हा प्रश्न तुम्हाला कोणत्या तरी एक्झाममध्ये नक्कीच येऊ शकतो, जे तुम्ही प्रिपेअर करत असाल त्यामध्ये सुद्धा. तर वृद्धांसाठी आरोग्य सुरक्षा योजना ही सामाजिक न्याय मंत्रालयाने
लॉन्च केली आहे. याचं उत्तर खूप जे लोक आहेत ते कन्फ्यूज होऊ शकतात की आरोग्य मंत्रालय किंवा महिला आणि बालविकास. तर याचं योग्य उत्तर आहे सामाजिक न्याय मंत्रालय. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 2025मध्ये कोणती भाषा युनेस्को अलभ्य भाषा म्हणून घोषित केली आहे? तर त्या भाषेचं नाव आहे तुळू भाषा. आता ही तुळू भाषा कोणत्या राज्याशी संबंधित आहे, कोणाशी संबंधित आहे ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, नाही तर मी याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईन. धन्यवाद.